शेतकऱ्यांनो थांबा, कर्जमाफी होतीये पण कधी? फडणवीस सरकारचा मोठा निर्णय उघड. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा मोठा दिलासा असतो. तर महाराष्ट्रात हे सरकार कर्जमाफी देणार का? कधी? किती? आणि कोणाला मिळणार? या सर्व प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. काल विधान परिषदेत एक मोठी घोषणा झाली. महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार हे तिघे मिळून 30 जून पूर्वी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करणार आहेत. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, पण हा निर्णय अंदाजे किंवा हवेत होणार नाही. तर यासाठी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सरकारला सादर होणार आहे. त्यानंतर अधिकृत निर्णय होईल. मित्रांनो, हा निव्वळ राजकीय वादा नाही, तर विधान परिषदेत दिलेला जाहीर वचन आहे. आता इथे फक्त कर्जमाफी एकच विषय नाही, तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला आधुनिक शेतकरी बनवण्याच्या दिशेने होणारी वाटचाल आहे. तुम्हाला माहित आहे का, महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे ज्यानं स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI धोरण शेतीसाठी जाहीर केलं आहे. हे धोरण 2025 ते 2019 या 5 वर्षासाठी. याचे नाव आहे माय ॲग्री AI धोरण. यात काय? हवामानाचा अचूक अंदाज, पाऊस कधी येणार, दुष्काळ कधी पडणार हे सगळं आधीच कळेल. कीड आणि रोगाचा पूर्व इशारा, यामुळे पीक नष्ट होण्याआधीच उपाय करता येईल. सिंचन आणि खत व्यवस्थापन करता येईल, त्यामुळे जेवढे लागेल तेवढंच खत वापरून शेतकऱ्याला पैसे वाचवता येतील. बाजारभावाचा अंदाज घेता येईल. माल केव्हा विकायचा, केव्हा थांबायचा हे सगळं AI सांगेल. आता शेती फक्त कुदळ फावड्याने नाही, तंत्रज्ञानाने, ड्रोन आणि रोबोटिक्सच्या साहाय्याने करता येणार आहे. 4ही कृषी विद्यापीठामध्ये AI संशोधन केंद्र उभारली जाणार आहेत. मित्रांनो, हा बदल खूप मोठा आहे. महाराष्ट्राची शेती आता जागतिक दर्जाकडे वाटचाल करत आहे. तुम्ही म्हणाल, पण हे सगळं शेतकऱ्यापर्यंत कसं पोहोचणार? उत्तर आहे महाविस्तार मोबाईल ॲप. हे ॲप कृषी विभागाने बनवलं आहे आणि आधीच 30 लाखाहून अधिक शेतकरी हे वापरत आहे. यामध्ये पीक लागवडीची माहिती, रोग नियंत्रण, पाणी खत व्यवस्थापन आणि थेट बाजारभाव याची माहिती घर बसल्या बसल्या मिळेल, फक्त महाराष्ट्राच्या शेतकऱ्यासाठी. 22-23 फेब्रुवारीला मुंबईत AI फॉर ॲग्री नावाची जागतिक परिषद पार पडली. मार्गदर्शनासाठी या परिषदेत जगभरातून तज्ज्ञ आले होते. मित्रांनो, निसर्गाचा कहर थांबत नाही हे आपल्याला माहीत आहे. फेब्रुवारी ते डिसेंबर 2025 या काळात अतिवृष्टीमुळे तब्बल 1,36,00,000 शेतकरी बाधित झाले. 1,06,00,000 हेक्टर जमीन नष्ट झाली. यासाठी सरकारने 20,194 कोटींची मदत जाहीर केली. त्यापैकी आतापर्यंत 15,661 कोटी वितरित झाले आहेत. सोबत मदतीची जमीन मर्यादा 2 हेक्टरवरून 3 हेक्टरपर्यंत वाढवण्यात आली, म्हणजे शेतकऱ्यांना जास्त मदत मिळणार. पीक विमा योजनेबद्दल सांगायचं तर मागील 9 वर्षात 37,500 कोटींपेक्षा जास्त नुकसान भरपाई दिली गेली आहे. बीड पॅटर्न मॉडेलमधून खरीप 2025-26 पासून उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना सुरू झाली आहे. विमा कंपन्यांच्या नफ्यावर 20% मर्यादा घालवण्यात आली. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अंतर्गत 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज. 2 वर्षात तब्बल 41,415 कोटीचं अनुदान वाटलं गेलं. मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ता योजना अंतर्गत शेत पानंद रस्ते होऊन शेताजवळ रस्ता नाही, माल बाहेर जाऊ शकत नाही, ही समस्या आता संपेल. PM किसान योजना, नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत आहे. बनावट बियाणे, भेसळयुक्त खते, खोटी कीटकनाशके यांच्यावर सरकारने मोठी कारवाई केली असून 145 फौजदारी कारवाया आणि 785 खटके दाखल केले आहेत. 1,164 परवाने रद्द केले, 1,527 परवाने निलंबित झाले. शेतकऱ्यांच्या हिसाबे असे अनेक निर्णय सरकारने घेतले आहेत. थोडक्यात सांगायचं तर एकीकडे 30 जूनपर्यंत कर्जमाफीची घोषणा, दुसरीकडे AI तंत्रज्ञान, ड्रोन, मोफत वीज, पीक विमा. महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी खरोखरच मोठं काम करते असं दिसतं. पण एक प्रश्न येतो, 30 जूनपर्यंत कर्जमाफी खरंच होईल का? अहवालावरून कर्जमाफी रद्द केली जाईल हे मात्र 30 जूनलाही समजेल. तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये लिहा. हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आणि पाहत रहा कसं काय.